मूर्ती आहे बघा, 12 फुटाची मूर्ती आहे, सर्वात मोठी मूर्ती म्हणजे त्यांच्या कारखान्यातली. ही मूर्ती बघा एक नंबर दिसते, एक नंबर दिसणार होते. ग्राउंड फर्स्ट, सेकंड आणि थर्डवरचा आपण 3 फ्लोअरचा केलेले आहेत. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आता आपण आलेलो आहेत अमरापूरला, तांबडशेट या गावात आलेलो आहेत बल्लाल आर्टमध्ये. तर इथं मोठ्या मूर्त्या आहेत. आपल्या व्हिडिओला एका कमेंट केली होती का मोठ्या मूर्त्यांच्या कारखान्यामध्ये जा, एक व्हिडिओ बनव. तर आता आपण आलेलो आहोत. आता बघू किती मोठ्या मूर्त्या आहेत, तर तुम्ही बघू शकता. आणि इथं मंदिर पण आहे गणपती बाप्पाचं. तर मित्रांनो, या कारखान्यात छोट्या मूर्ती बसून मोठ्या मूर्त्या पण जातात. तर आता आपण बघू, पहिले मोठ्या मूर्त्या पण आहेत ना आतमध्ये, छोट्या मूर्त्या पण आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊ, बघू कोणत्या मूर्त्या आहेत त्या. त्या लालबागचा राजा, दगडूशेठ, ते असं कलर केलेला आहे. ती मूर्ती म्हणजे कोणतरी घेतलेली दगडूशेठ. ती परत मागची फ्रेम आहे लालबागच्या राजाची. इथं पण तेच सेम मूर्ती आहे. इथं काम चालू आहे, व्यवस्था काता, सिमेंट, POP आहे. किती फुटाची मूर्ती आहे? 6.5 फुटाची मूर्ती आहे. तर इथं साचा बनवत लावलेला आहे. परत इथं एक मूर्ती आहे, ही बनवून ठेवलेलं आहे. हिला बघतो नंतर, आता हे रबड असतो ना, हे काढतील नंतर. हे पहिले हे काढतील, मग नंतर या काढतील. तर मित्रांनो, आता आपण तिकडे जाऊ. तिकडे एक मूर्ती खोलत लावली आहे, रबडातून काढत लावलेलं आहे साच्यामधून. तरी बघा ही मूर्ती आहे ती, असं साचा असतात. ही किती फुटाची मूर्ती आहे? 7.5 फुटाची मूर्ती आहे ही. असं साचा असतात ते ठेवतात, ते पूर्ण डिझाईन वगैरे असतं ते साच्यामध्ये. परफेक्ट जागेवर काम असतं त्यांचं. वाजल वारला बातमी चांगलं नाही तो. हे पूर्ण फेसचा साचा आहे. हे फेसचा आहे ना, ते त्याचा साचा आहे. ही पूर्ण डिझाईन, वरचा फेटा, परत धोत्राचा, पायाचा. तर मित्रांनो, आता हे साचे आहेत ना, ते काढलेले आहेत. आणि इथे या बल्लाल आर्टमध्ये सर्वात जास्त मोठी मूर्ती म्हणजे 12 फुटाची मूर्ती आहे. आणि आता या मूर्तीचा ते रबड आहे ना, तो काढत लावलेला आहे. तर आता बघा कसं काढतात ते. पहिले ते फेसचा काढत लावला त्याने बघा. हाक मारतोय मी.
इथे मेहनत खूप असते, पण सगळ्यांना वाटतं का कमी मेहनत आहे ना, कमी पैसे देतात, तर भाव करतात. हे अजून मी इथं काम चालू आहे, परत तिकडं पण काम चालू आहे, इथं काम चालू आहे, इथं पण काम चालू आहे, परत सगळीकडे असं काम चालू आहे. तिकडं टेम्पो भरत लावलेला आहे सर मोठा, तर आपण तिकडं पण जाऊ. पहिले ही मूर्ती बघू कशी दिसते ते पूर्ण काढल्यावर. ही पूर्ण मूर्ती अशी दिसते, 7.5 फुटाची. यांचं बघा, ही पूर्ण मूर्तीचा साचा वेगळा, यांचा हाताचा साचा वेगळा, परत मोराच्या डोक्याचा साचा वेगळा असतो. आता याचं परत याला साफ करून ठेवतील पुढच्या मूर्तीसाठी. तर आता आपण पुढे जाऊ, बघू अजून कोणती मूर्ती आहे ती. तर इथून काम चालू आहे, रबड लावलेलं आहे. कसं लावतात. पहिले खाली बेस करून घ्यायचा, मग नंतर रबर ठेवायचा, रबरानंतर खाली साचा ठेवायचा, मग तो होतो तयार. मग आता याच्यात पी टाकतील, मग मूर्ती ठेवतील ती बांधून. आता इथं मूर्तीचं काम चालू आहे, हाता वगैरेचं काम चालू आहे. हाताचे साचे लावासाठी तिथं असं फोडत लावलेलं आहे, आणि इथं काथं आणि POPचं काम चालू आहे, मूर्ती भरायचं काम चालू आहे. इथं देवीच्या पण मूर्त्या आहेत, परत इथं या मूर्त्या ठेवलेल्या आहेत काढून साच्यामधून, पूर्ण रेडी मूर्ती आहे. लालबागचा राजा, परत मागं देवीची मूर्ती आहे. या मूर्ती साचा हा आहे, आणि आता या मूर्ती झाल्याच रेडी. फक्त त्यांचं ते हात आहेत ना, इथं असं फोडतील ते चाकू खाली, मग तिथं हाताचे साचे असतील, हातांच्या साच्याखाली ते हात जोडतील. मग नंतर इथं मागची फ्रेमचं काम आहे, ही आहे मागची फ्रेम, तिचं आहे. अशाच पाठीमागे मूर्ती आहेत, त्यांचे हात पण जोडलेले आहेत, बाकी यांचे जोडायचे आहेत. आणि टिटवाला मूर्ती, परत इथे एक मूर्ती रेडी मूर्ती आहेत, गेलेल्या मूर्त्या आहेत, कोणतरी घेतलेल्या मूर्त्या. बाकी आपले छोट्या बारक्या मूर्त्या आहेत, पण उंदरावर बसलेले आहे. परत ते सगळे उंदरावर बसलेले मूर्ती आहेत, आणि शंकराची मूर्ती आहे, महादेवाची, आणि इकडे लालबागची मूर्ती आहे. आणि पूर्ण वरती पण असं भरलेलं आहे. तुम्हाला मी पुढून दाखवतो किती भरलेलं आहे म्हणून, वरती किती आहे ते. तो पण साचा आहे, देवीचा साचा आहे. पाठीमागे देवीच्या मूर्त्या पण आहेत, पूर्ण देवीच्या मूर्त्या आहेत या पूर्ण अशा. तर आता आपण बघू पुढं अजून. बघा, हे असं साचे असतात हाताचे. हे बघा असे असतात, त्यावरती असतो रबड काढला. आता हे पूर्ण सगळ्या पार्टचे साचे वेगवेगळे, हे रिंग वरती हाताचे पूर्ण. तर मित्रांनो, ही मूर्ती बघा किती मोठी आहे, ही किती मोठी मूर्ती आहे बघा. हीच आहे मूर्ती ती. या अशा 3 मूर्त्या लावलेल्या आहेत, नाही हिचा साचा आहे, नाही तिचे पार्ट्स आहेत वेगवेगळे, हात वगैरे आहेत.
याच्या आतमध्ये मी पण शेअर निवडा. तर अजून मूर्त्या बरेच अशा चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत हे बघा. आणि ही मूर्ती बघा एक नंबर दिसते, एक नंबर दिसणार होते. आपण साचा काढला मगाशी त्या मूर्तीचा, ती मूर्ती हीच आहे. तिचे मागचे फ्रेम, मोराचं डोकं आहे, परत हातबीत जोडलेले आहेत, पूर्ण ओके झालेले मूर्ती. नाही हात बघा किती मोठे आहेत या मूर्तीचे. आणि इथं काम पण चालू आहे गाडीमध्ये मूर्त्या भरायचा, लालबागचा राजा. तर मित्रांनो आता ही मूर्ती आहे बघा, 12 फुटाची मूर्ती आहे, सर्वात मोठी मूर्ती म्हणजे त्यांच्या कारखान्यातली. तर त्या मूर्त्या मस्त मस्त आहेत. आणि मागच्या फ्रेम आहेत त्या सर्वांच्या यावाल्या फ्रेम. पूर्ण अशा मूर्त्या आहेत, मोठ्या मोठ्या मूर्त्यांचा कारखानाच आहे. बाहेरून नंतर दाखवतो, पहिला आतमध्ये बघू आपण. मित्रांनो बघा याच मूर्त्या त्या आहेत, त्या त्यांच्या फ्रेम आहेत त्या मूर्त्या. ही किती फुटाची मूर्ती आहे? किती फूट? 8.5. 9 फूट आहे. हां 9. हां त्या पुढच्या ना. हां हे अजून पूर्ण नाही झाल्या, त्या पूर्ण झालेल्या आहेत, ते पुढे आहेत, ते तुम्हाला नंतर दाखवतो. या बघा ही 8.5 फुटाची, 9 फुटाची आणि ती 8.5 फुटाची. मित्रांनो आता आपण मोठ्या मूर्त्या बघलेल्या आहेत, खूप छोट्या मूर्त्या होती. तरी बघा ही मूर्ती नाही छोटी, तशा तर या मोठ्याच आहेत, पण या जास्तच मोठ्या आहेत. रामाची मूर्ती आहे, श्रीरामांची मूर्ती. कोळीची पण मूर्ती आहे इथं. कोळी मासच आहे, असं आहे का? हां मास काही. ही बघा बालमूर्ती, लालबागचा राजा गायीवर बसलेली मूर्ती आहे. तर मित्रांनो आता कसं आहे की काही जण आता बोलतात की व्हिडिओ काढत नको जाऊ, वरती नको जाऊ. तर आता आपण त्यांना विचारलं पहिले का वरती जाऊन व्हिडिओ काढू शकतो का, तर ते बोलले हां जाऊ शकतो. तर आपण आलो नाही. तर बघा वरती कसं आहे, पूर्ण असं पॅक आहे ना. वरून बघा समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि पूर्ण असं भरलेलं आहे बल्लाला. बघा पूर्ण असं पॅक भरलेलं आहे, एवढी मोठी इमारत. अजून वरती पण आहे, फर्स्ट फ्लोअरवर जाऊ आपण अजून खालती. तर बघा सगळ्या वाईट मूर्त्या आहेत, देवीची पण छोटी छोटी मूर्ती आहे. पूर्ण असं भरलेलं आहे, या साईडला या साईडला. पूर्ण असं पॅक आहे. तर आता आपण जाऊ सेकंड फ्लोअरवर, बघू अजून वरती कोणते कोणते मूर्ती आहेत, मोठे मोठे आहेत का. तर मित्रांनो आता आपण सेकंड फ्लोअरवर आहोत आणि या सेकंड फ्लोअरवर बघा किती मूर्त्या आहेत. मूर्त्या कमी झाल्या आहेत कारण की आता जास्त जण मूर्त्या घ्यायला आल्यात. POP वरून बंदी हटली त्यामुळे. मोराची मूर्ती येते छोटी छोटी, मोठ्या पण मूर्त्या आहेत. इथं आतमध्ये आहेत ते सगळ्या छोट्या मूर्त्या आहेत आणि बाहेर आहेत त्या मोठ्या मूर्त्या आहेत. तर तुम्हाला बाहेर मोठ्या मूर्त्या दाखवलेल्या आहेत, आता छोट्या मूर्त्या बघू आपण अजून आहेत का. वरती पण आहे अजून एक थर्ड फ्लोअरवर, तर बाहेर बघू आपण. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत तिसऱ्या फ्लोअरवर आणि इथं जास्त मूर्त्या नाहीत बघा. हे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, त्या पण गेलेल्या आहेत, म्हणजे कोणतरी बुक केलेल्या आहेत. आणि देवीच्या मूर्त्या आहेत तिथं. इथे एवढ्या मूर्त्या आहेत, तर कामगार किती असतील ते विचार करा. 20च्या वरतीच असतील कामगार, एवढं काम आहे इथं. तर आता आपण बघू फर्स्ट फ्लोअरवरून दिसतोय, वरून सर्व दिसतंय. मग तिथून तुम्हाला दाखवतो एकदा व्ह्यू कसा दिसतोय ते. इथून उभं राहून दाखवतो तुम्हाला कसा दिसतोय ते वरून. किती मूर्त्या आहेत त्या खाली, मोठ्या मूर्त्या.
तर मित्रांनो बघा, हे पूर्ण काम चालू आहे मोठ्या मूर्त्यांचं आणि छोट्या मूर्त्याचं पण काम चालू आहे. हे गाडी भरत लावलेलं आहे मोठ्या मूर्त्यांच्यात. त्यांनी ती मोठ्या मूर्तीचं काम चालू आहे. ती 9 फुटाची मूर्ती आहे, त्यांनी मग सांगले होते आपल्याला. तर बघा तर आता आपण बाहेर जाऊ, तुम्हाला बाहेरून दाखवतो. पूर्ण रेडी झालेल्या मूर्त्या आहेत त्या 8.5 आणि 9 फुटाची मूर्ती होती, त्या रेडी झालेल्या त्या दाखवतो. आणि आपण जाऊ पुढच्या कारखान्यामध्ये. पुढच्या कारखान्याची व्हिडिओ आहे ती वेगळी बनवू आपण, ही सेपरेटमध्ये ठेवू. तर चला मित्रांनो, आता आपण आलो बाहेर. तर बाहेरून बघा कसं आहे, पूर्ण असं काम चालू आहे, एवढं मोठं आहे. इथं टेम्पो तर भरत लागलेले आहे. नाही, या मोठ्या मूर्त्या आहेत, ते तुम्हाला बोलवत होते. रेडी झालेल्या मूर्त्या आहेत, त्या गेलेल्या पण आहेत, कोणतरी घेतलेल्या आहेत, ते कलर केलेले दिसतंय. किती मोठी मूर्ती, 10 फुटापर्यंत 9 असणार आहे. ते तीच मूर्ती आहे, ती वाली 9 फुटीची. आणि ती आहे 9 फुटीची. मित्रांनो बघू शकता तुम्ही किती मोठा कारखाना आहे हा. तर बघा, पूर्ण ग्राउंड, फर्स्ट, सेकंड आणि थर्डवरचा आपण 3 फ्लोअरचा केलेले आहेत. आणि 1 नंबर असा कारखाना आहे. मी पहिल्यांदा असं एवढा मोठा कारखाना बघितलेला आहे. मी येणार होतो पहिले व्हिडिओ बनवायला, तर मला जमला नाही यायला. तर आता ही व्हिडिओ आपण अपलोड करू यूट्यूबला. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्कीच लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा.